हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत बाजारासारखी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चविष्ट आणि चटकदार अशी पावभाजीची रेसिपी. खूप कमी वेळात बनणारी आणि चवीला आपण ठेल्यावर खातो ना अगदी तशीच लागणारी ही पावभाजीची रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथं गॅस पेटवलेला आहे. त्याच्यावर मी एक मोठासा कुकर ठेवते. कुकर तापलेला आहे बघा आपला. मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तेलामध्ये मी भरपूर सारा म्हणजे साधारण छोटे छोटे असे 2 कांदे मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये. लहान साईजमध्ये कट करून टाकलेले आहेत आणि ते मी आता छान असे परतून घेते. तर मी लहान गॅसवर त्यांना परतायला ठेवते, तोपर्यंत मी तुम्हाला भाज्या दाखवते. तर हे बघा मी इथं बीन्स घेतलेले आहेत. त्यानंतर मी गाजर घेतलेलं आहे, लहान लहान असं चिरून गाजर घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी फ्लावर घेतलेला आहे बघा, मोठ्या मोठ्या साईजमध्येच ठेवलेला आहे तो. त्यानंतर मी बटाटे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेत आणि वाटाणे घेतलेत. अशा ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत बघा मी. त्यानंतर इथला थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत बघा, लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत 2. त्यानंतर एक बीट अर्धं असं चिरून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर बीटाने आपल्या पावभाजीची काही टेस्ट बदलणार नाही आहे, कारण बीटाची स्वतःची अशी काही चव नसते. त्याच्यामुळे ते आपण भरपूर असं टाकू शकतो. आणि त्याच्यातच मी काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे थोडीशी. त्याने आपल्याला टोमॅटोची जी पेस्ट होणार आहे ना ती अगदी म्हणजे रंगतदार होणार आहे. तर मी हे सगळं वाटून घेते मिक्सरला. हे बघा माझं वाटून झालेलं आहे. कसला कलर आलेला आहे बघा, खूप छान कलर आलेला आहे बीटचा आणि टोमॅटो आणि काश्मीरी लाल मिरचसुद्धा, त्यामुळे खूप छान कलर आलेला आहे बघा. कन्सिस्टन्सीसुद्धा बघा, त्याचं टेक्स्चरसुद्धा बघा कसं झालेलं आहे. असंच टेक्स्चर करायचं आहे. आपला कांदासुद्धा इथं बघा परतलेला आहे छान असा. आता मी इथं लसूण, मिरची आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतलेली, ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकते. पेस्ट टाकून सगळी मी पुन्हा त्याला छान असं परतून घेणार आहे तेलामध्ये. मी याच्यात तेलामध्ये एक बटरचा तुकडासुद्धा नंतर टाकलेला, तुम्ही तो आधीच टाकू शकता. हे बघा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे मी कांदा. आता मी त्याच्यामध्ये आपली जी टोमॅटो आणि बीटची पेस्ट तयार केलेली ना, तर ती मी सगळी याच्यामध्ये टाकली. पेस्ट टाकून आता छान त्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत अगदी त्याला परतून घ्यायचं आहे. एकदम मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि परतून घ्यायचं आहे त्याला, खाली लागू द्यायचं नाही आहे. आता या मसाल्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. हे बघा मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता मी पुन्हा छान असं परतून घेते त्याला. लहान गॅसवर परतून घ्यायचे. आता आपला मसाला छान शिजावा म्हणून मी इथं कुकरचं झाकण बिना शिट्टीचंच असंच वरती ठेवून दिलेलं आहे. एक 5 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर. 5 मिनटानंतर बघा मी उघडून पाहते मसाला किती शिजला आहे ते. छान तेल सुटलेलं आहे बघा मसाल्याला. आता मी याच्यातच वरून काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते पुन्हा. तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना तसं टाका, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. मी याच्यातच हळदसुद्धा टाकली आहे. आणि आता याला परतून घेऊया. याला छान तेल सुटलेलं आहे, पण आणखी परतायची गरज आहे, त्यामुळे आणखी आपण परतून घेऊया त्याला व्यवस्थित. कारण हा मसाला व्यवस्थित शिजला ना तरच पावभाजीला छान अशी टेस्ट येते. त्यामुळे मसाला व्यवस्थित शिजवायचा आहे, अजिबात घाई गडबड करायची नाही. भरपूर वेळ घ्यायचा आहे आणि त्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवर. हे बघा तेल बघा कसं सुटलेलं आहे आणि मसाल्याला कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. काश्मीरी लाल मिरचमुळे आणि आपण केलेल्या पेस्टमुळे कलर खूप छान आलेला आहे. पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि त्याला परतू देते. 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं. आता बघा छान असं तेल सुटलेलं आहे बघा त्याला साईडने. आता आपला मसाला तयार झालेला आहे बघा. कन्सिस्टन्सी बघा त्याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची. आता मी याच्यामध्ये
पावभाजी मसाला टाकलेला आहे. पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा त्याला छान असं परतायचं आहे. चला, मसाला आपला परतलेला आहे. आता मी याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथं गाजर टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथं शिमला मिर्च टाकते थोडीशी. त्यानंतर बीन्स टाकलेले आहेत मी सगळे. आता मी याच्यामध्ये ना फ्लावर टाकणार आहे. भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता मी त्याच्यामध्ये टाकते सगळ्या भाज्या. फ्लावरसुद्धा टाकून झाला आहे बघा. आता आपण जे बटाटे साले काढून मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून ठेवलेले ना, ते टाकते मी सगळे याच्यामध्ये. बटाटेसुद्धा टाकून झालेत आता सगळे. आता मी याच्यामध्ये वाटाणे टाकते सोललेले. भरपूर असे वाटाणे घेतलेले आहेत मी. आता या भाज्या छान आपण परतून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच त्यांना परतून घ्यायच्यात 1-2 मिनटासाठी. त्यानंतर फ्लेम बारीक करायची आहे. 2 मिनटं मी भाज्या व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये. कलर बघा कसा दिसतोय, अगदी छान दिसतोय ना. आता मी ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या पेस्ट केलेली ना, त्यातच पाणी टाकून ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतायचं आहे, पण पाणी खूप जास्त ओतायचं नाही आहे. भाज्या जिथपर्यंत आहेत ना तिथपर्यंतच पाणी ओतायचं आहे, कारण आपल्याला भाज्या मिक्स करायच्या आहेत नंतर. त्यामुळं आता मी गॅसचं झाकण लावते. शिट्टी लावलेली आहे बघा. आता मी गॅसचं झाकण लावलं आणि 3 शिट्ट्या होऊन देणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर बघा खोलला आहे. अजूनही खूप गरम आहे. कलर बघा किती सुरेख दिसतोय, खूप छान दिसतोय कलर. आता मी याला आहे ना मॅशरने छान असं मिक्स करून घेते. व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या. ते आपल्याला जेवढ्या भाज्या मोठ्या ठेवायच्यात ना त्या स्टेजपर्यंत तुम्ही मॅशरने मिक्स करून घ्या. मी तर खूप बारीक केलेल्या. बघा अशा सगळ्या भाज्या व्यवस्थित माझ्या मिक्स करून झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते भाज्या किती बारीक झालेल्या आहेत. हे बघा असे केलेले आहे मी. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तरी करा, किंवा जर तशीच ठेवायची असतील तेवढी घट्ट तर तशीच ठेवा. आता मी इथं बटर गरम करून घेते. भरपूर असं बटर घेतलेलं आहे मी. ते गरम करते. बटरची वरून आपल्याला फोडणी द्यायची आहे. या बटरमध्ये मी कोथिंबीर टाकते. आता हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे बघा. भरपूर अशी कोथिंबीर टाकली. त्याला छान गरम करून घेते बटरला. आणि आता मी हे गरम गरम बटर त्या पावभाजीमध्ये टाकते. असं वरून टाकायचं आहे गरम गरमच, आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे. राहिलेली कोथिंबीरसुद्धा टाकते. आता याला छान मिक्स करायचं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी ॲड करा याच्यामध्ये. चला, आपली भाजी तर रेडी झालेली आहे. आता मी गॅसवर तवा ठेवते आणि आपले पाव तयार करून घेते, म्हणजे पाव शेकून घेते. तवा तापलेला आहे. आता मी याच्यामध्ये बटर टाकते. बटरचा यूज भरपूर करायचा आहे, कारण बटरमुळेच ती टेस्ट येणार आहे जी आपण बाजारात खातो. त्यामुळे बटर टाकायला कंजूसी करायची नाही. बटर विरघळलेलं. आता मी त्याच्यात ती आपण जी भाजी बनवली आहे ना, तीच थोडीशी भाजी 1 चमचाभर भाजी टाकली आहे. ती बघा अशी पसरवते आणि त्याच्यावर असे पाव ठेवलेत मी. एका बाजूला भाजी लागली. आता अशीच दुसऱ्या बाजूलासुद्धा भाजी लावून घ्यायची आहे आणि पाव व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे दोन्ही बाजूने. पाव झालेले आहेत बघा कसे दिसतात. ते दिसत आहेत ना एकदम बाजारासारखे. आता मी इथं प्लेट घेतली. प्लेटसुद्धा मी बाजारात जशी आपण घेतो ना तसलीच प्लेट वापरली आहे बघा. मी इथं प्लेटमध्ये कांदा ठेवला आहे, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली, एक लिंबाची फोड ठेवलेली आहे. आणि आता मी टाकते याच्यामध्ये आपली पावभाजी. हे बघा
पावभाजी टाकली आहे. आता मी त्याच्यात गरम गरम भाजीवर बटर टाकते. पुन्हा एकदा बटर टाकलेलं आहे मी. थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा कांदा टाकला आहे अगदी. आणि आता हे जातील ह्याच्यामध्ये आपले गरम गरम पाव. दिसते ना एकदम बाजारासारखी. खूप चविष्ट पावभाजी झालेली आणि किती सोपी आहे रेसिपी, तुम्ही बघितलीच. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि एकदम चविष्ट तर खूपच जास्त आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने पावभाजी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी तुम्हाला आवडली असेलच मग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.